आता इथे सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि वातावरण इथे खूपच छान वाटत आहे. तर इथे आमचा कियानसुद्धा उठलेला आहे आणि माझ्याबरोबर इथे खूप सारे गप्पा मारत बसलेला आहे. चला तर मग बघूया कियान माझ्याबरोबर काय गप्पा मारतो इथे. तू हां कियान मम्मा मम्मा हो कियान कियान मम्मा मम्मा बोल. केम बघू तुला दात का पाहुणे आले ना की यू दाक हां हात नाही लावायचं तुला आम्ही. हां बाबू नाही लावायचं. एक गजी गजी एक गजी गजी एक गजी 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 खूप गली गली गली. ए कोणाला ओरडतो रे तू. हां कोणाला ओरडतोस. मम्मा मम्मा कुठे आहे. केवची मम्मा कुठे आहे. हो मम्मा कुठे गेली. आमचा आयान बघा शाळेमध्ये किती छान मस्त एन्जॉय करतो आहे. This is big, big, big. This is small, small, small. This is big, big, big. This is small, small, small. Tell me which is a big ball? Small. This is big, big, big. This is small, small, small. This is big, big, big. This is small, big, big. आयांची बेस्ट फ्रेंड अनिका आता पुण्याला शिफ्ट होते म्हणून आमच्या आयांना खूप वाईट वाटतं आहे. आता इथे दुपारची वेळ झाली आहे तर दुपारी मी आता भेंडीची भाजी बनवणार आहे. तर सगळ्यात पहिलं इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल थोडं तापल्यानंतर इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्या ठेचून मी ह्याच्यामध्ये मी टाकल्या आहेत. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत. 3 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. आता मी इथे व्यवस्थित ढवळून घेते आहे. मी साधारणतः 15 सेकंद हे ढवळून घेतलेलं आहे मी. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक कांदा टाकलेला आहे. एक अख्खा कांदा मी बारीक चिरला आहे आणि तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तोही इथे व्यवस्थित इथे परतवून घेतलेला आहे मी. छान एकदम करपूस भाजून घ्यायचा आहे. कांदा एकदम जास्त त्याच्यात मुरला पाहिजे आणि एकदम मस्त मऊ झाला पाहिजे तो कांदा. त्यानंतरच ह्याच्यामध्ये भेंडी टाकायची आहे. यामध्ये काहीजण हळद टाकतात पण मला हळद आवडत नाही कारण हळदीमुळे थोडी टेस्टसुद्धा चेंज होते आणि नॉर्मल भेंडीची भाजी ती लागत नाही. तर आता हे व्यवस्थित इथे ढवळून झालेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये आता भेंडी टाकणार आहे. तर सगळ्यात पहिलं मी इथे भेंडी धुवून घेतलेली आहे. व्यवस्थित कापली आहे ती. जास्त पण जाड नाही जास्त पण बारीक पातळ नाही कापायची आहे. आमचा इथे आयान मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करतो आहे. इथे मी 300 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे आणि हे बघा मी अशी कापून घेतलेली आहे ही भेंडी. तर आता मी ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये ही सगळी भेंडी टाकते आहे. तर आणि भेंडी कापताना इथे लक्षात ठेवायचं की ह्यामध्ये भेंडीमध्ये पाणी बिलकुल पण नाही गेलं पाहिजे. जर पाणी भेंडीला लागलं तर इथे भेंडी एकदम बुळबुळीत होते. तर भेंडी ड्राय करूनच इथे कापायची आहेत. आता हे बघा मी ह्याच्यामध्ये सगळं पूर्ण मिक्स केलेली आहे ही भेंडी. आता ही इथे मी शिजत ठेवलेली आहे. साधारणतः 2-3 मिनटं हे ह्या शिजायला इथे लागते.
नरम होण्यासाठी मी इथे मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर हा माझा छोटा चमचा होता. तुम्ही चवीनुसारच ह्याच्यामध्ये मीठ ॲड करत जावा. आता इथे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेते आहे मी भेंडी. आणि तुम्ही बघू शकता की कशी भेंडी एकदम फळफळीत झालेली आहे. जर आपण त्याला पाणी लागलेलं नाही आहे, त्यामुळे जर पाणी असतं तर ती एकदम वेगळीच दिसली असते. तर आता मी 2 मिनटं इथे मी गॅसवरती मी ही भेंडी ठेवणार आहे. त्यानंतर इथे मी खोबरं किसून घेते आहे मी साईडला. आम्ही मालवणी आहोत त्यामुळे आम्हाला प्रत्येक भाजीत तर खोबरं लागतंच. खोबरं किंवा वाटपावरतीच आमच्या सगळ्या भाज्या होतात. तर आता मी भेंडीच्या भाजीमध्ये मी खोबरं टाकणार आहे. जास्त खोबरं टाकायचं नाही आहे, थोडंच खोबरं टाकायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता की मी किती प्रमाणामध्ये मी खोबऱ्याच्यामध्ये टाकते आहे. जास्त पण खोबरं टाकायचं नाही तर खोबरंच होऊन जातं त्यामध्ये. तर आता खोबरं टाकल्यानंतर परत एकदा ढवळून घ्यायची आहे भाजी ही. आणि साधारणतः 1 मिनटच मी आता ही भाजी मी ठेवणार आहे, कारण ऑलरेडी भाजी ही शिजलेली आहे. तर आता जस्ट हे परतवून घ्यायची आहे आणि खोबरं त्यामध्ये थोडंसं मुरलं पाहिजे म्हणून 1 मिनटं मी भाजी इथे ठेवली आहे. आणि आता अशा प्रकारे माझी ही भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता थोडीशी ह्याला आता थोडंसं पाणी सुटलं आहे. तर 1 मिनटंही ठेवल्यानंतर ही व्यवस्थित भाजी होते. चला, तर हे बघा, आता माझी भेंडीची भाजी आता रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आज मी आमरस बाहेरून इथे मी घेतलेलं आहे आणि आमच्या आयांना खूप आवडतं म्हणून नशीब आम्हाला आमरस मिळालं. आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही आता कियांसाठी आम्ही इथे पाळणा बघायला आम्ही आलेलो आहोत. तर बोरिवली वेस्टला आहेत 2-3 दुकानं आहेत जी मला माहिती आहे. त्याच दुकानामध्ये आम्ही जाणार आहोत आज. तर तिथे लहान मुलांची खेळणी पण खूप छान मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे पाळणे आणि गाड्या वगैरे सगळे मिळतात. तर तिथेच आम्ही जाणार आहोत आणि रिजनेबल आहे तिकडे. तर फायनली आता आम्ही इथे पोचलेलो आहोत ह्या शॉपमध्ये. डायमंड म्हणून ह्या शॉपचं नाव आहे. तर हे इथे खूप छान मिळतात. तर आम्ही आता इथे आलेलो आहोत बघा. काय पाहिजे तू म्हणा पहले 201994 का दे बात है कहता है 1850 थोड़ी है मुझे पर क्वालिटी भी आपने पता हुआ है, अंदाजा आ जाएगा आपको. आजची व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग.